आटपाडी संपल्यानंतर म्हणजे एडिट वगैरे झाला होता. आटपाडीची रिलीजसाठीचे आमचे प्रयत्न चालू होते. एखाद्या दिग्दर्शकाचं नशीब किती चांगलं असू शकतं किंवा एखाद्या माणसाला आपल्या कामाच्या मोबदल्यात, चांगल्या कामाच्या मोबदल्यात किती चांगल्या काय म्हणतो अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी मिळू शकते. तर मी चांगलं उदाहरण आहे त्याचं. म्हणजे आटपाडीचं रिलीजसाठीचं मी जेव्हा स्क्रीनिंग्स वगैरे चालू होते त्या दरम्यान मला माझा एक मित्र आहे, पत्रकार मित्र आहेत, किशोर शिंदे म्हणून, त्याचा फोन आला मला. मी खरं तर खूप डिप्रेशनमध्ये होतो कारण आटपाडीचं काहीच घडत नव्हतं आणि आम्ही थांबलो होतो. सगळं फिल्म रेडी होती, सगळं तयार होतं, पण फिल्म रिलीज होत नव्हती आणि आम्ही एका ठिकाणी असे जकडले गेलो होतो की त्याची मला प्रोग्रेसच दिसत नव्हता काही मला त्यामध्ये. आणि मी स्वतःला कोंडून घेतल्यासारखं झालं. मला घरातनं बाहेर जावं असं वाटायला, नवीन काम करायची इच्छा होत नव्हती. आणि अशा अवघड सिच्युएशनमध्ये किंवा अशा स्थितीमध्ये माझ्याकडे एक प्रोजेक्ट स्वतःहून चालत होतं. गोव्यामध्ये घडलेली एक घटना होती ज्याच्यावरती किशोर शिंदेला फिल्म लिहून पाहिजे होती. एक जनरल थॉट होता, 1.5 पानाची ती कॉन्सेप्ट होती आणि त्याच्यावरती शॉर्ट फिल्म करूया किंवा वाटलंच तर फिल्म करूया. पण तो निर्णय मला वाचून घ्यायचा होता. मी तो वाचून ठरवायचं होतं की काय करायचं त्याचं. सो ती लिहायला आली. मी आड्यावेड्या घेतच मी किशोरला सांगितलं की सध्या मूड नाही आहे डोक्यात, कारण आटपाडीचं काहीच होत नाही, तर मी आता लिहू शकेन की नाही मला माहीत नाही. पण त्यांनी मला खूपच जास्त जबरदस्ती केली, फोर्स केला. त्यांनी सांगितलं तू लिहू शकशील, मला माहिती आहे, तू थोडा विचार कर ह्याच्यावरती, काहीतरी आम्हाला ह्याच्यावरती लिखाण दे. आणि मी स्वतःलाच समजवून मनाला पटवत मी ती गोष्ट वाचली. मला त्यामध्ये इंटरेस्टिंग वाटले काही घटना त्यामधल्या. मला असं वाटलं की ह्याच्यावर आपण लिहू शकतो, खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. बडे अबूचा मी स्क्रीन प्ले करायला घेतला. मी तो किशोरला पाठवला. किशोरला तो प्रचंड आवडला. त्यांनी मला असं सांगितलं की ही गोष्ट आपण आहे ना निर्मात्यांना तू तुझ्या तोंडाने ऐकव, आपण तिथे जाऊन त्यांना ती पिच करूया. ते ठरल्यानंतर आम्ही ती गोष्ट थोडी अजून त्याच्यामध्ये मी काम केलं. ती पूर्णत्वाला नेली ती गोष्ट. 2 तासाची पूर्ण कथा लिहिली गेली ती आणि ती गोष्ट आम्ही जाऊन निर्मात्यांनी ऐकवली. निर्मात्यांनी इतकी प्रचंड आवडली ती गोष्ट आणि त्यांनी सांगितलं की आपण लवकरात लवकर हा सिनेमा बनवायला घेऊया. पण मग दिग्दर्शक कोण यायचा, मलाही तो प्रश्न आधीपासूनच होता. सो मी किशोरलाही विचारलं, त्यांना विचारलं की दिग्दर्शक कोण करते हा सिनेमा. आणि त्यावेळेस किशोरने माझ्यावरती बॉम्बच टाकला किंवा मला एकदमच त्यांनी सरप्राईज केलं की त्यांनी सांगितलं त्या निर्मात्यांना की मला नितीनवरती विश्वास आहे, मी नितीनचं आटपाडीचं काम बघितलेलं आहे. सो नितीननीच ही फिल्म दिग्दर्शित करावी असं मला वाटतं. श्यामराव यादव म्हणून बडे अबू याच माझ्या कोकणी सिनेमाचे दिग्दर्शक होते. त्यांनी पण पटकन होकार दिला. ॲक्च्युली आपण कुठल्या तरी वेगळ्या लँग्वेजमध्ये सिनेमा करू शकतो किंवा अशी संधी कुठेतरी आपल्याला द्यावी असं काहीच खरं तर त्यावेळी काहीच नव्हतं. जे काम मिळणार होतं ती माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी होती आणि मला सर्व्हाइव्ह करायचं होतं. मला पैशांची नितांत गरज होती आणि मला चांगलं काम करायची. त्यावेळी भूक वाढलेली पण होती, कारण आटपाडी करून 2 वर्ष झालेली होती, काहीच केलं नव्हतं. सो अशी जेव्हा अपॉर्च्युनिटी दारात उभी होती आणि मला जेव्हा त्यांनी विचारलं होतं की ही फिल्म आपण कोकणी फिल्म करूया का आणि तुम्हाला काय वाटतंय, तर मी क्षणाचाही विलंब न करता मी होकार दिला. कारण मला ह्या नैराश्यात पण बाहेर काढू शकतो तर बडे अबू होता. त्यामुळं एक तर वेगळ्या लँग्वेजमध्ये काम करायचं होती, वेगळी संस्कृती होती माझ्यासाठी आणि ते शिकण्यासारखं होतं खूप. स्क्रीन प्ले करताना आपण घटनांचा क्रम करतो, पण जेव्हा ॲक्च्युअल सिनेमा डायलॉगमध्ये जेव्हा आपण बसवतो तेव्हा त्या संस्कृतीमध्ये बारकावे पण त्यात टाकायला लागतं. आपण ती भाषिक सौंदर्य त्याचे जे कल्चर आहे ते त्यामध्ये टाकायला लागतं. तर घटना लिहून झालं होतं माझ्यामध्ये, घटनेचा एक ढाचा तयार होता. जेव्हा कोकणी भाषेत आणि गोव्यातली गोष्ट मला कळलं, त्या भाषेत आपल्याला ती फिल्म करायची, तेव्हा मला चॅलेंजेस वाटले. मला असं वाटलं की मला थोडा अजून अभ्यास करायला लागेल. मी साधारण 1.5 महिने मी गोव्यामध्ये ते लिखाणासाठी 10-15 दिवस असं करून मी 1.5-2 महिने मी गोव्यात गेलो आणि त्याच्या बारकाईने त्याचा अभ्यास केला. त्याच्या स्क्रीनप्लेमध्ये हवे तसे ते चेंजेस करून घेतले. मग मी त्याच्या संवादावर ते ऑफकोर्स किशोर शिंदेने काम केलं आणि ती एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. एका ट्रक ड्रायव्हरची एक फार सुंदर गोष्ट होती जी सिनेमॅटिकली कॅमेऱ्याच्या भाषेमध्ये पण ती खूप सुंदर करायची होती. अभिनय सुंदर होता आणि मी प्रथमच नवख्या कलाकारांबरोबर, आउट अँड आउट फ्रेशर लोकांबरोबर मी काम करत होतो. बरं, ह्याच्या आधी त्यांच्यावर कधीच काम केलं नव्हतं. त्यामुळे सुद्धा एक वेगळं चॅलेंज माझ्यासमोर होतं. आणि ज्यावेळेस त्या सिनेमासाठी एका हिंदी कलाकाराची गरज आहे असं मला वाटलं, कारण त्या ग्लॅमरची थोडी गरज होती. असा सब्जेक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचं, त्यांना काहीतरी आकर्षण असावं, म्हणून मी निर्मात्यांकडे हट्ट केला की मला एक हिंदी कलाकार तुम्ही द्या. आणि त्यांनी पण फार मोठ्या मनाने त्या हिंदी कलाकारासाठी तयारी दर्शवली.
2-3 कलाकारांशी बोलणं झाल्यानंतर आम्ही राजेश शर्मा या हिंदीमधल्या एका कसल्या नटाला आम्ही या कथेच्या फिल्मच्या नायकासाठी म्हणून फायनल केलं. जेव्हा ते फिल्ममध्ये इन झाले तेव्हा निर्मात्यांना असं वाटलं की आपण 2 लँग्वेजमध्ये का नाही सिनेमा करत, आपण का ह्याला हिंदीमध्ये पण करू शकत नाही. तर मला त्यांची मागणी जास्त वाटली, कारण इन्व्हेस्टमेंट तर तेवढीच होणार होती. थोडासा बजेट वाढला असता आमच्या, कारण 2 लँग्वेजमध्ये शूट होणार होती. तर मला ही माणूस फक्त एक डोळा देतो 2 डोळे अशी काहीतरी अवस्था मी आता बोलताना पण जी अवस्था होती ना, ती अवस्था मला त्या क्षणी त्यांनी ऑफर दिल्यानंतर वाटली मला. तर मी म्हणलं यार आपण एकाच सिनेमाचा विचार करत होतो, आता आपल्याला 2 सिनेमे करायचे. म्हणजे 2 सिनेमे करायचे म्हणजे संधी जितकी वाटत होती तितकंच त्याचं जबाबदारी फार मोठी होती. कारण ती पेलण्याची ताकद त्यावेळेस माझी कितपत होती, मला ती कॉन्फिडन्स होता सिनेमा मेकिंगचा. पण 2 भाषेमध्ये कसं करायचं मला फार टेन्शन आलं होतं. कारण 2 टेक, 1 टेक कोकणी आणि 1 टेक हिंदी याचा अनुभवच बिलकुल नव्हता मला. एक तर ती जी भाषा ती मला बिलकुलच कळत नाही, मला ती समजत पण नव्हती. त्याच्यावर माझं प्रभुत्व पण नाही. आणि त्यात दुसरी भाषा हिंदी, ती पण करायची. म्हणजे त्या भाषेतून मी काय काम केलेलं नाही. सो मला असं वाटलं की यार हे चॅलेंज घ्यायला पाहिजे. आपण हे जर लिहिल्या पाहिलं ना तर मग आपल्यासाठी पुढे येणारे सिनेमे आणि पुढचं काम हे आपल्याला फार सोपं करून जाईल आयुष्यामध्ये. आणि मी तो सिनेमा करायला घेतला. बडे अब्बू हा माझ्या आयुष्यातला अजून एक वेगळा टर्न म्हणूया किंवा मला एक वेगळी क्रांती देणारा सिनेमा होऊ शकतो. ज्या सिनेमाला झारखंडमध्ये बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड तर मिळालाच, बेस्ट सिनेमा त्या फिल्मला सुद्धा मिळाला आणि बेस्ट एडिटरचा आणि बेस्ट ॲक्टर असे 4 अवॉर्ड झारखंड नॅशनल अवॉर्ड या सिनेमासाठी बडे अब्बूसाठी मिळाले. ह्याच सिनेमाचं हिंदी व्हर्जन म्हणजे स्ट्रीमिंग लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही आवर्जून हा सिनेमा बघा. मला फार मजा आली हा सिनेमा करताना. थँक्स टू किशोर शिंदे, आमचे निर्माते श्याम यादव आणि त्या सिनेमामध्ये सगळे टीम आणि विशेष करून स्पेशली गोवेकर आणि तिथले म्हणजे प्रोडक्शन हेड जे होते म्हणजे ते दिलीप बोरकर यांचे मी फार आभार मानले. त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला सांभाळून घेतलं, ज्या पद्धतीने सपोर्ट केला त्यांचेही विशेष आभार. आणि ह्या प्रोसेसमध्ये ज्यांनी काम केलं, ज्यांनी खूप मेहनत केली या सिनेमासाठी, तर तुम्हाला लवकरच OTT प्लॅटफॉर्मला बघायला मिळेल. तुम्हाला समजेल की काय मेहनत केली असणार त्या सिनेमासाठी. आणि आठवड्यानंतर एक वेगळा सिनेमा जो टोटल म्हणजे तो कमर्शियल आहे, ते तो मनोरंजन करतोच तुम्हाला, पण खूप सामाजिक विषयावरती बोलणारा सिनेमा आहे तो. माझा मूळचा पिंड बघतात किंवा माझ्या लिखाणाचा, माझ्या सिनेमे पाहण्याची अभिरुची माझी स्वतःची बघतात, तर मला हलके फुलके सिनेमे फार आवडतात. कारण काय मला असं वाटतं ना की कुठलीही कठीण गोष्ट किंवा कुठलीही गंभीर गोष्ट ना तुम्ही खूप साध्या पद्धतीने आणि हलक्या फुलक्या पद्धतीने समजवली एखाद्याला तर ती चटकन समजते. ओरडून किंवा खूप त्याच्यावरती भर देऊन बोलण्यापेक्षा तुम्ही हसत खेळत जर एखादा मेसेज पास केला ना तर खूप जास्त तुम्हाला लवकरच समजतो. म्हणजे उदाहरण व्यंगचित्र घ्या. व्यंगचित्रकार एका चित्रामध्ये तुम्हाला तो खूप काही गोष्टी बोलून जातो. तो तुम्हाला हसवता कितीतरी चिमटे काढतो, कितीतरी उपासात्मक भाष्य करून जातो. आणि आपल्याला त्याचा म्हणजे आपल्याला फार आश्चर्य वाटत नाही किंवा आपल्याला फार अभ्यास करायचं फील पण येत नाही. आपण खूप गमतीशीर पद्धतीने त्या गोष्टीकडे बघतो आपण. त्यामुळं ज्याच्यावरती तुम्ही भाष्य केले त्यांनाही फार वाईट वाटत नाही, त्यांनाही फार दुःख होत नाही. आणि हसण्याच्या माध्यमातून आपण खूप काही गोष्टी देऊ शकतो. हा माझा पक्का समज आहे माझा. कारण मी प्रभात पेपरसाठी सुद्धा मी लिखाण करायचो. बबली नावाचं पात्र मी करायचो, त्यामध्ये खूप सामाजिक प्रश्न मी त्यामध्ये हाताळायचो. छोट्या चिमटे काढत मी त्याच्यामध्ये भाष्य करायचो. त्या 2 ओळीमध्ये लिहिताना खूप सारी गंमत यायची मला. त्यामुळे मूळचाच जात्या पिंड माझा तसाच आहे. म्हणून मला राजू इराणीचे सिनेमे, माझी बहिणीचे सिनेमे किंवा प्रियदर्शनचे सगळेच सिनेमे तर हे दिग्दर्शक माझे कायमच जवळचे राहिलेले. बासू चटर्जी असू दे, ऋषिदा असू दे, ह्यांचेच सिनेमे मला खूप आवडले. रमेश सिप्पींचे शोधे व्यतिरिक्त त्यांचे काही सिनेमे आहेत ते मला फार आवडले. सत्यमेव सत्ता असू दे, सगळे त्यांचे जे काही सिनेमे आहेत त्यांचे, तर हे सिनेमे पण मला फार भावतात. आणि मला असं वाटतं की अशाच पद्धतीने मनोरंजन माझं ते टूल्स वाटतं मला की मी त्या टूल्समध्ये पारंगत आहे, त्या लिखाणामध्ये मी हुशार आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने मी जास्त संवाद करू शकतो लोकांबरोबर आणि खूप चांगल्या पद्धतीने मी त्याच्यावर काम करू शकतो. सामाजिक सिनेमे असावे किंवा नसावे ह्याच्या विरोधात मी नाही आहे. म्हणजे समांतर सिनेमा किंवा आर्ट सिनेमा आणि विनोदी म्हणजे एक तद्दन गल्लभरू सिनेमा
अशा वर्गवारीमध्ये मी विश्वास नाही ठेवत. असं असतं तर मी धग सारख्या सिनेमाला मी पाठिंबा दिला नसता आणि त्याच्यामध्ये काम नसतं केलं, किंवा त्यानंतर मी काही भय सारखा मी थ्रिलर सिनेमा लिहिला. तर असं काही नाही. लोकांचं मनोरंजन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता आणि त्यातून जर तुम्हाला सामाजिक मेसेज देता आला तरी चांगली गोष्ट आहे. माझं पर्सनल मला मत विचारताल तुम्ही, तर मला असं काय वाटतं, म्हणजे तुम्ही काही समजा येत नाही, म्हणजे कसाही कसा अर्थ काढतो मला खरंच आत्ता कळत नाही. पण माझं मत असं आहे की सिनेमा आहे ना मनोरंजनाचं माध्यम आहे. जसं मी आधीही सांगितलं तुम्हाला की न्यूजपेपर बातम्या, टेलिव्हिजनवरच्या बातम्या, आपले कीर्तनकार, आपले प्रबोधनकार, आपले इतकी लोक सामाजिक संदेशाने देत असतात आपल्यावर, ते पोचत असतात आपल्याला. असं नाही आहे की आपल्याला फक्त सिनेमातच ते बोललं गेलं पाहिजे. मला असं वाटतं की 2 तास आहे ना लोकांना आपले आयुष्याचे ताण, त्यांची चिंता, त्यांचे फिजिकल प्रॉब्लेम्स ह्यातनं बाहेर काढून त्यांना एक वेगळा विश्वास देऊन त्यांना सिनेमे दाखवले ना, तर मला असं वाटतं की ते सिनेमे चालतील पण, आणि लोकांना ते पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतील. तुम्ही बघा ना, विशेष मुखर्जीचे सिनेमे पहा, तुम्ही राजू हिरानीचे सिनेमे पहा, तुम्हाला ते निखळ आनंद देतात तुम्हाला. याचा अर्थ असा नाही की जे कलात्मक सिनेमे ते आनंद देतात, ते निश्चित ते पण खूप आनंद देतात. पण मी माझी अभिरुची सांगतोय, मला माझं स्पष्ट मत आहे की सिनेमा हा मनोरंजन माध्यमातूनच पाहिला गेला पाहिजे. त्याच्या बरोबरीने जर सामाजिक काही देता आलं तर वेल अँड गुड. जसं मी आटपाडीबद्दल बोललो की आटपाडी ह्या सिनेमामध्ये मी तुम्हाला विनोदाबरोबरच एक गंभीर विषयाकडे मी तुम्हाला बोट दाखवून दिलं, पण त्याचा अट्टास असं बिलकुलच नव्हता की किंवा त्याचा एक काय म्हणूया की ती हुशारी दाखवायचं, पण त्याच्या मागचं काही हे नव्हतं, उद्देश नव्हता माझा की मी काहीतरी वेगळा विषय आणला आणि मी तुम्हाला आता समजावून सांगतो. बिलकुल असं काही नव्हतं. माझा पहिला थॉट होता की मी त्यातून मनोरंजन कसं होऊ शकतो, आणि ते मी पूर्ण केलेले. त्यातली गाणी सुंदर असावी, त्यातले संवाद चटपटीत असावेत, त्याचा स्क्रीन प्ले वेगवान असावा, या सगळ्या गोष्टी पहिले मी लॉक केल्या. आणि त्याच्यानंतर मी विचार केला की आता मी सामाजिक काय विषय तुम्ही सामाजिक निवडत होता, तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने सोपा करून लोकांना समजून सांगू शकतो. तर मला असं वाटतं की हलका फुलका सिनेमा किंवा असं काही गणित पकडून नका. जो सिनेमा तुम्हाला करावासा वाटतो, जो प्रेक्षकांना पाहावासा वाटतो, तो करा. आटपाडी नाईट्स हा अश्लील सिनेमा आहे म्हणून काही लोकांनी त्याच्यावर विरोध केला होता, किंवा काही लोकांनी तो पाहावा की नाही. मला मेसेज पण आले होते काही पालकांचे किंवा माझ्या जवळच्या काही नातेवाईकांचे मला मेसेज आले होते की अरे हा विषय थोडासा डबल मिनिंग वाटतो, दादा कोंडके स्टाईलचा वाटतो, अजून कमरेखालचे विनोद किंवा अश्लील, असं खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मला ते विचारलं. मुळात मला आहे ना आटपाडी नाईट हा बिलकुल अश्लील विषय वाटत नाही. कारण म्हणजे मी एक महत्त्वाचा टॅबूवरती हा सिनेमा बनवला असं मला वाटतं. जी गोष्ट आपण बोलायला लाजतो, ज्या गोष्ट आपल्याला खाजगीत बोलावीशी वाटते, त्या विषयावरती मुळात हा सिनेमा होता. म्हणजे मी हा सिनेमा अश्लील आहे म्हणून नाही बोलला. आपण जी गोष्ट उघडपणे बोलायला पाहिजे आपल्याला आपण बोलत नाही ना, त्यामुळेच हे अज्ञान वाढतं असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे आपण लैंगिक शिक्षण हे गरजेचं आहे, शाळेमध्ये ते 5वीपासून शिकवलं जातं आहे, आणि त्या विषयावर तुम्ही फिल्म बनवून म्हणजे ते अश्लील हे बोलणंच म्हणजे मला मुळातच खूप चुकीचं वाटतं. म्हणजे बरं, कमरेखालचे विनोद किंवा अश्लील दृश्य दाखवणारे सिनेमे बनतात की आपल्याकडं, म्हणजे ते त्यांनी बनवावे. मला गरज नाही वाटली मला तशा दृश्यांची, त्याची गरज त्याची सोबत घेऊन मी सिनेमा बिलकुलच बनवलेला नाही. माझा पूर्ण सुरुवातीपासून म्हणजे आटपाडीचा पहिला संवाद, पहिला सीन लिहिण्यापासून मी स्वतःला समजत होतो की माझा हा सिनेमा फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाला बघता आला पाहिजे. त्यामुळे त्याचे ते जे संवाद घेतले ते फार काय म्हणूया त्याला, म्हणजे फार ते पुस्तकी आहेत आणि फार त्याच्यावर संस्कार झालेले ते संवाद आहेत. म्हणजे त्याच्यात विचार करून तो एक संवाद लिहिला गेलेला आहे. तो त्याच्यामध्ये कुठेही विनोद निर्मिती करण्यासाठी कुठेही अश्लील भाषेचा वापर केला गेलेला नाही. ती खूप शैक्षणिक भाषा वाटते मला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. कारण कॉलेजमध्ये असताना मी जेव्हा एड्स या विषयावरती काही लेक्चर्स आमच्या घेतले जायचे, ज्याने स्पेशली मी वक्तृत्व चांगला असल्यामुळे मला बोलायला लावायचे. तर त्यावेळेस काय डॉक्टरकडनं कानावर आलेले काही शब्द होते की जसं नाभीच्या खाली आपल्याला केस असतात, किंवा लिंग आणि ह्या विशेष अवयवांबद्दल जे काही वेगळ्या पद्धतीने बोललं गेलं जायचं. म्हणजे ह्या सिनेमामध्ये एक खूप महत्त्वाचा संवाद आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही अक्षरी शब्द न टाकता ते बोललं गेलं होतं. तर मी असं लिहिलं होतं की प्रॉब्लेम तुमच्या 2 पायांच्या मध्ये नाही आहे, तर प्रॉब्लेम तुमच्या 2 कानांच्या मध्ये आहे. आता हा संवाद जर असलेला असेल तर मग ह्याच्या खाली जाऊन मी नाही लिखाण करू शकत. हेच फायनल लिखाण असू शकतं. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा असं मी फिल्टर नाही करू शकत.
त्यामुळे आटपाडी हा बिलकुलच मला अश्लील सिनेमा नाही वाटत आहे. त्याच्याकडे जशा पद्धतीने बघत असतील लोक ते चुकीचं आहे. जेव्हा कधी प्रेक्षक टेलिव्हिजन हा सिनेमा येईल आणि जेव्हा प्रेक्षक आणि घरातील फॅमिलीज हा सिनेमा पाहतील तेव्हा त्यांनी निश्चित लक्षात येईल त्या सिनेमा बिलकुलच डबल मिनिंग नाही आहे. डबल मिनिंग सिनेमे करणाऱ्यांनी करावे, त्याचे विरोध करत नाही आहे. त्याची अभिरुची आणि त्याचा आनंद घेणारा एक वर्ग आहे आणि त्यांचं पण मनोरंजन व्हावं ते त्याच्या तो मध्ये मनोरंजन मिळवण्याचा त्यांचाही अधिकार आहे. ते केलंच जावं ह्या मताचा मी आहे. म्हणजे ते थांबवलं जावं तर बिलकुल नाही, ते काम त्यांनी करावं. तसं हॉरर सिनेमाचा एक प्रेक्षक वर्ग आहे, त्यांच्यासाठी सिनेमे बनवले जावे, निश्चित बनवले जावे. तसेच आयडल सिनेमे सुद्धा बनवले जावे. त्याचा वर्ग एक आहे, त्यांची मनोरंजनाची भूक तीच आहे आणि अखंड एक तरुण प्रेक्षक वर्ग आहे की ज्यांना ह्याबद्दल खूप उत्सुकता असते, खूप जास्त माहिती घ्यावीशी वाटते. तर मग त्यांनी तसे सिनेमे बनवावे. त्या गोष्टीच्या खाली जर तुम्ही त्यांचं प्रबोधन करत असाल, त्यांना जर एज्युकेट करत असाल तर त्याच्यासारखी चांगली गोष्टच नाही. मग अशा वेळी तुम्हाला अश्लील सिनेमा बनावासा वाटला, डबल मिनिंग करावाशी वाटते तर नक्कीच करा. ते बघून जर त्यांना काही शिकायला मिळत असेल तर आनंदाने शिकायला ती गोष्ट. मला ती गोष्ट जमत नाही करायला. मी अश्लीलतेचा आधार घेऊ शकत नाही. मी सोबरपणे काय बोलू शकत असेल तर मी नक्कीच बोलेल. मला अजून एक फार महत्त्वाचं बोलावंसं वाटतं. पीके सिनेमामध्ये राजू हिराणेंनी एक खूप छान संवाद त्यात लिहिला होता. ते खूप चांगला सीन तो डिझाईन केला होता की पीकेला कॉन्डम सापडतो ऑफिसमध्ये आणि त्याचं एक वाक्य आहे की जिस चीज को करने के लिए हम लोग ढोल बाजा बजा के शादी करते उसी चीज को हम लोग छुपा देंगे. म्हणजे किती महत्वाचं वाक्य ते आहे, किती जास्त त्यात बोललं गेलं, किती इम्पॉर्टंट वाटतं मला ते वाक्य. हिची गोष्ट करण्यासाठी आपण आपल्या मुलाला बँडबाजा वाजवून लग्न करून आपण सांगतो की आज तुझा हनीमून आहे. तीच गोष्ट बोलताना मात्र आपण लज्जास्पद वाटते, आपल्याला वाईट वाटते किंवा आपल्याला घाण वाटते, किळस वाटते. तर मला असं वाटतं की अजून जागृतीची गरज आहे आपल्याला. आणि आटपाडी नाईट सारखा सिनेमा मला बनवावा लागणार, नाही तर माझ्यासारख्या दिग्दर्शकांना इथं पाऊल घ्यायलाच लागणार. सो आय डोंट थिंक की अश्लील सिनेमा आहे आटपाडी नाईट्स. काही नाही, असं काही कोणी बोलत असेल तर सांगा त्यांना जाऊन तुम्ही टी व्हीवर जाऊन सिनेमा बघा म्हणून. मी हक्काने सांगेन तुम्हाला आणि खात्रीने सांगेन तुम्हाला की सिनेमा बघितल्यानंतर तुमचं मत नक्की बदलेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये ना आपला एक ग्रुप निझम. शैक्षणिक क्षेत्र घ्या, बिल्डर लॉबी घ्या, तुम्ही कुठलीही लॉबी पकडा, त्याच्यामध्ये ग्रुप निझम आणि नेपोटिझम आहेच आहे. नाही असं होऊच शकत नाही. मी न्यूकमर्स किंवा अगदीच नवख्या माणसं ज्यांनी अभिनय केलेलाच नाही आहे, ज्यांनी आयुष्यात सिनेमाकडं आपण ॲक्टर म्हणून पाहू शकतो असं पाहिलेलं नाही, मी अशा लोकांना संधी देत नाही.